हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आज मी दुपारी सहज मोबाईलवर रील्स पाहत होते आणि एक रील माझ्यासमोर आला, ज्याच्यामध्ये एका स्त्रीला असं म्हटलं गेलं, की खरोखरच जर तुम्हाला पुरुषांसोबत बरोबरी करायची आहे, तर तुम्ही एकच साडी 10 लग्नांमध्ये घालून दाखवा. आणि तो रील पाहून मला खूप हसायला आलं. आपण असं म्हणत असतो ना, की पुरुषांसोबत बरोबरी हवी स्त्रियांची किंवा स्त्री-पुरुष समानता हवी, त्यांच्यासारखीच वागणूक आपल्याला मिळायला हवी. सगळीकडे अगदी आपण म्हणतो, की बरोबरी हवी स्त्री-पुरुषमध्ये कुठेही म्हणजे असं कमी-जास्त नको. किंवा कमी लेखली जाऊ नये स्त्री कुठेही. जर तुम्हाला खरंच असं बरोबरी करायची असेल, तर तुम्ही एकच साडी 10 लग्नामध्ये जसं पुरुष एकच ड्रेस 10 लग्नांमध्ये घालतात, बऱ्याचदा घालतात. म्हणजे त्याला त्याच्यात काही वाटत नाही. तर तुम्ही देखील एकच साडी 10 लग्नामध्ये घालून दाखवायची आणि मग म्हणायचं, की बरोबरी करायची आहे. आणि कुठेतरी माझ्या लक्षात आलं, की खरंच हे अवघड आहे. त्यातच आता लग्नाचा सीझन देखील सुरू होत आहे, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर बघा कसं होतं, की एखादं लग्न असेल ना, तर आपण त्याच्यासाठी एक छान अशी महागातली साडी घेतो आणि छान असं त्याच्यावर ब्लाउज शिवून घेतो. आजकाल स्टिचिंग चार्जेस जे आहेत ते पण किती वाढलेले आहेत. तर आपण इतके सारे पैसे देऊन तो ब्लाउज शिवून घेतो आणि मग एखाद्या लग्नात जर आपण ती साडी घातली, तर पुन्हा जर दुसरं लग्न असेल, तर तिथे आपल्याला ती साडी घालायला थोडंसं आपल्याला नकोसं वाटतं. ती साडी कितीही महागातली असेल, कितीही छान ब्लाउज शिवून घेतला असेल, तरी देखील ती जी साडी आहे ती एकापेक्षा जास्त वेळा लग्नात आपल्याला घालायला नकोसं वाटतं. थोड्या आधीच्या काळात काय व्हायचं, जेव्हा हे सोशल मीडिया म्हणजे WhatsApp वगैरे नव्हतं, तेव्हा काय व्हायचं, की आपण सासरी एखादं लग्न असेल, त्या ठिकाणी घातलेली साडी आपण माहेरच्या नातेवाईकांच्या लग्नाला रिपीट करायचो. कारण ते जे रिलेटिव्हज आहेत, नातेवाईक आहेत, ते सासरचे वेगळे असायचे आणि माहेरचे वेगळे असायचे. त्यामुळे ती साडी आपल्याला पुन्हा एकदा तरी घालता यायची. पण आजकाल सोशल मीडियामुळे जर तुम्ही कुठेही लग्नाला गेलात, तर तुम्ही फोटो काढता, ते WhatsAppवरती शेअर करता आणि तुमचे WhatsApp नंबर तर सगळीकडे असतात. सासर-माहेर जे काही तुमचे रिलेटिव्हज आहेत, सगळ्यांकडे असतात. त्यामुळे ती साडी सगळेजण पाहतात. आता तुम्ही म्हणाल, हा किती गमतीचा विषय आहे आणि त्याच्यात काय एवढं? पण आपल्याला असा प्रश्न पडतो, महिलांना तर पडतो, की आता जर आपण एका लग्नात ही साडी घातली आणि ती सासर-माहेर दोन्हीकडच्या लोकांनी पाहिलेली आहे, तर पुन्हा जर कुठे लग्न असेल, तर तेव्हा तीच साडी कशी घालायची? किंवा जरी लग्नाला नाही घातली, एखाद्या सणावाराला तुम्ही ती साडी घातली, दिवाळीला जी साडी घातली, ती पुन्हा संक्रांतीला घालायचं म्हटलं, तर आपल्याला थोडासा विचार येतो, की बाबा परत तीच कशी घालायची? कारण आपल्याला फोटो शेअर करायचे असतात आणि तोच पण आपल्याला नको असतो. आणि पुन्हा वेगळी साडी घालायची म्हटली, तर मग ती साडी घ्यायची, त्याच्यावरचं ब्लाउज शिवून घ्यायचं, त्याला मॅचिंग अशी ज्वेलरी पुन्हा विकत घ्यायची. तर हा सगळा खर्च खूप वाढत जातो आणि तो काही सगळ्यांनाच परवडतो असं नाही. आता जास्तीत जास्त आपण काय डोकं लावतो, की आपलं जे WhatsAppचं सेटिंग आहे तिकडे जायचं आणि स्टेटसमध्ये प्रायव्हसी मध्ये जाऊन ज्या लोकांना आपल्याला साडी दाखवायची आहे किंवा ते फोटो शेअर करायचे आहेत, त्यांनाच फक्त अलाउ केलं जातं, बाकी सगळ्यांना ब्लॉक केलं जातं. म्हणजे आपलं स्टेटस जे आहे ते फक्त ठराविक लोकांनाच दिसतं. तर ही तर नॉर्मल ट्रिक आहे सगळ्यांचीच. पण याच्यात पण आणखीन एक गोष्ट अशी आहे, की ठीक आहे तुम्ही ब्लॉक केलं, त्या लोकांना तुमचे फोटोज नाही दिसले. पण तुम्ही ज्या लग्नात गेला आहात, तिथे तुमचे जे नातेवाईक आहेत, त्यांनी जर फोटो टाकले, तरी ते तुमच्या रिलेटिव्हजमध्ये शेअर होणारच आहेत. तुम्ही सगळ्यांना तर सांगू शकत नाही ना, की तुम्ही यांना ब्लॉक करा. असं तर होत नाही. त्यामुळे ते जे फोटोज आहेत, ते इतर नातेवाईकांच्या द्वारे म्हणजे त्यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे किंवा जिथे कुठे त्यांनी सोशल मीडियावरती फोटोज शेअर केले आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला लोकं पाहणारच आहेत. आणि तसंही सारखं मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन हे सगळे चेंजेस करणे, लोकांना ब्लॉक करणे, हे पण कुठेतरी कंटाळवाणं वाटायला लागतं. मग आता नेमकं करायचं काय? यावर काहीतरी सोल्युशन तर हवं ना? कारण प्रत्येक महिलेला पडणारा हा प्रश्न आहे. तर आता याचं फार मोठं नाही, पण मला जे वाटतं किंवा मी जे करते ते सोल्युशन आज तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, मी मोस्टली जास्त महागातल्या म्हणजे महागड्या ज्या साड्या आहेत त्या घेणं प्रेफर करत नाही. अगदी लग्नातला जो माझा शालू आहे किंवा त्याच्यानंतर साखरपुड्याला वगैरे ज्या काही साड्या घेतल्या आहेत, त्याच फक्त महागातल्या आहेत. अगदी 10,000, 8,000 अशा. पण त्यापेक्षा किंवा त्यानंतर मी कधीही 3,000पेक्षा तरी जास्तची साडी कधीही मी घेतली नाही. आणि ती पण घेतलेली जी आहे ती पण मला असं वाटतं, की मी उगाच एवढा खर्च केला.
कारण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कितीही महागातली साडी घेतली तरी तिचं जे नाविन्य असतं ना, ते म्हणजे तिचा वेगळेपणा एकच असतो. मला असं वाटतं की जास्त पैशांची म्हणजे 20,000, 25,000, 15,000 अशा किमतीची एकच साडी घेण्यापेक्षा कमी किमतीच्या जास्त साड्या जर आपण घेतल्या तर त्या प्रत्येक साडीमध्ये आपलं जे रूप आहे ते वेगवेगळं दिसतं. आपल्यालाही त्याच्यात नाविन्य जाणवतं, वेगळेपणा जाणवतो आणि आपल्याला जे पाहतात लोक त्यांना सुद्धा वेगळेपण त्याच्यातलं पाहायला मिळतं, म्हणजे वेगळेपण दिसतं. आता बघा, एखादी साडी जर तुम्ही महागातली घेतली तर तुम्ही ती किती वेळा घालाल? 5 ते 6 वेळा. त्यानंतर जर तुम्ही सगळीकडे तीच घालायला लागलात तर मग लोकं पण म्हणतील, तुला काय एकच साडी आहे का? भले ती कितीही महागाची असो. पण तुम्ही वारंवार ती साडी घालू शकत नाही. मग जर आपल्याला 5 ते 6च वेळा एखादी साडी घालायची आहे, तर मग त्याच्यासाठी आपण इतका मोठा खर्च का करायचा? किंवा तो करणे योग्य आहे का? आता बघा, अगदीच तुमच्या घरातलं लग्न आहे, अगदी जवळचं आहे, भावाचं आहे, बहिणीचं आहे आणि तुम्हाला मस्त असं करवली म्हणून मिरवायचं आहे, तर तुम्ही असा खर्च करू शकता. पण प्रत्येकच लग्नासाठी जर तुम्ही अशा महागड्या साड्या घेत गेलात तर मग तो कुठेतरी पैशाचा अपव्यय आहे, असं मला तरी वाटतं. आणि पुन्हा आपल्याला जो प्रश्न उभा राहणार आहे तो आहेच की पुढच्या लग्नाला आता मी कुठली साडी घालू? कारण इतका पैसा खर्च करून पण आपल्याला आणखीन एखादं लग्न अटेंड करायचं असेल आणि आपण ती साडी आधीच घातली असेल तर हा प्रश्न पडतोच की आता मी कुठली साडी घालू? तर मग 20,000ची एकच साडी घेण्यापेक्षा तुम्ही 20,000च्या 15 साड्या घ्या, 10 साड्या घ्या. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की अगदी 500-600 रुपयाची साडी घ्या. 1000, 1500, कारण की या रेंजमध्ये पण खूप चांगल्या साड्या येतात. 1000-1500 पर्यंत आपण जर साडी घेतली तर आपल्याकडे साड्यांचा जो स्टॉक आहे तो पण भरपूर होतो आणि प्रत्येक वेळेस जर आपण थोडासा मॅचिंग ब्लाऊज त्याला न घालता थोडासा वेगळा किंवा कॉन्ट्रास्ट करून आपण त्याच्यावरती ब्लाऊज घातले तर ती साडी पण पुन्हा म्हणजे वेगळा लुक देते. तसं आपण महागड्या साड्यांचं करू शकत नाही, कारण त्याच्यावरती तोच ठराविक जो ब्लाऊज आहे तोच चांगला दिसत असतो. आणि ज्या कमी किमतीच्या वगैरे साड्या असतात ना, त्याला थोडं मिक्स अँड मॅच केलं तरी पण ते छान दिसतं, थोडंसं वेगळं वाटतं. त्यामुळे आपण त्या साड्या ज्या आहेत त्या नंतर पण हळदी कुंकाला म्हणा किंवा कुणाच्या घरी छोटा मोठा प्रोग्राम असेल, बारसं असेल, बर्थडे असेल, त्यावेळेस पण आपण त्या साड्या वापरू शकतो. तसं आपण महागड्या साड्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला घालू शकत नाही आणि त्या तशाच कपाटात पडून कुजून जातात. अक्षरशः त्यांना ज्या घड्या असतात ना तिथे त्या फाटतात देखील. मी असं बरंच पाहिलं आहे बऱ्याच ठिकाणी. अगदी त्या ठेवून ठेवून त्यांची जी घडी असते, आता बरेच जण त्याला ट्रिक सांगतात की उन्हात वाळवा, हे करा, ते करा. पण शेवटी तुम्ही ती साडी घालून त्याचा आनंद घेण्यापेक्षा तिला कसं ठेवायचं किंवा तिला चांगलं ठेवण्यासाठी तुमचे एफर्ट्स जास्त लागतात. आणि जर चुकून एखादा तिला डाग लागला आणि कुठेतरी ती फाटली साडी, तर आपल्या मनाला जी हुरहुर हुरहुर लागते ती तर काही विचारूच नका. अक्षरशः आपल्याला झोप देखील येत नाही त्या दिवशी. तर हेच जर आपल्याला 1,500-1,500च्या साडीसोबत झालं तर एवढं काही वाटत नाही. म्हणजे ठीक आहे, थोडंसं वाईट वाटतं ऑब्व्हियसली, पण इतकं वाटत नाही जितकं त्या महागड्या साडीला काही झालं तर आपल्याला वाटतं किंवा आपले पैसे वायाला गेले आणि एवढी साडी चांगली खराब झाली, त्याचं जे दुःख आहे ते जास्त होतं कुठेतरी. त्यामुळे पण मला असं वाटतं की आपण जर कमी किमतीच्या साड्या घेतल्या तर त्यांना जास्त जपण्याची गरज नाही किंवा त्यांना असं उन्हात वाळवा, हे करा, ते करा याची पण गरज नाही. त्या आपल्याला सतत वापरण्यात देखील असतात. म्हणजे त्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना पण आपण घालू शकतो. जसं मी आधी सांगितलं, तर अगदी असंच नाही की मोठं काही असेल फंक्शन तरच तुम्ही घालायचे, असं पण नाही. आता साधं बारसं वगैरे असेल तिथे तुम्ही 10-15 हजाराची साडी जर घालून गेलात तर ते पण बरोबर वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जास्त किमतीची एक साडी घेण्यापेक्षा आपण तेवढ्याच किमतीच्या भरपूर साड्या घेतल्या तर आपल्याला प्रत्येक लुकमध्ये एक वेगळेपण दिसेल, एक नाविन्यपूर्ण लुक आपला तयार होईल. आणि आता काही जणी म्हणतील की आमच्याकडे आहेत पैसे, आम्ही घेऊ महागातल्या साड्या, तुला काय करायचंय? तर बघा, हे माझे विचार आहेत, हे माझं मत आहे. प्रत्येकाला पटेल असं नाही. त्यामुळे ज्यांना महागातल्या साड्या परवडतात किंवा घ्यायच्या आहेत त्यांनी घ्या, पण ज्यांना परवडत नाही ते लोक अशी ट्रिक करू शकतात. तर तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.